एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची गुलामी करणारे अधिकारी वंदना सूर्यवंशी असतील किंवा पोलीस अधिकारी त्यांना हा निकाल पचणार नाही, ही चोरी पचणार नाही. मी तुम्हाला आता सांगतो, त्यांना जुलाब होणार आहेत. वंदना सूर्यवंशीचा राजकीय प्रशासकीय इतिहास हा वादग्रस्त आहे. वंदना सूर्यवंशीचा संपूर्ण तुम्ही कारकीर्द पहा, मी देतो तुम्हाला. कोणाच्या दबावाखाली तिने काम केलंय, काय भ्रष्टाचार, कशा चोऱ्या मारा लफंगीगिरी केलेली आहे, मेमराठी पासून सर्वत्र रेव्हेन्यू डिपार्टमेंट पर्यंत. अशा व्यक्तीला खास तिथे बसवण्यात आलं आणि सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही, तिची जबाबदारी आहे या वंदना सूर्यवंशीची. रवींद्र वायकरचे नातेवाईक मित्र परिवार मोबाईल घेऊन आतमध्ये काय फिरत होता, तिला का रोखलं नाही? ते म्हणतात पोलिसांचं काम होतं, असं वंदना सूर्यवंशी पोलिसांचं काम असेल किंवा नसेल, आपण तिकडला प्रमुख होता. निर्णय आपण जाहीर केलाय. सीसीटीव्ही फुटेज आपण दिलं पाहिजे. पोलीस तर टोलवाटोली करतात, पोलीस करतील टोलवाटोली किंवा वंदना सूर्यवंशी करतील टोलवाटोली. या प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागेल. महाराष्ट्रात सत्तांतर होईल, तसं भविष्यात देशात सुद्धा होत आहे. मी आता सांगतो, तेव्हा या सगळ्यांना या प्रत्येक गोष्टीचा जबाब द्यावा लागेल. अमोल कीर्तीकर विजयी झालेले उमेदवार आहेत. वंदना सूर्यवंशी यांच्यावर जो मुख्यमंत्र्यांनी दबाव आणलेला आहे, त्या आपल्या कर्तव्याला जागलेल्या नाहीत. त्यांचा जो इतिहास आहे अशा प्रकारचा, तो इतिहासच त्याने पुढे झाला. कोर्टात जाणार आहात? नक्कीच अमोल कीर्तीकर विजयी घोषित होतील याची मला खात्री आहे. सुमित्रा पवार यांना राज्यसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पाठवत आहे. छगन भुजबळ नाराजी व्यक्त केली गटाने. असं आहे की हा अजित पवारांचा